मित्रांनो, कल्पना करा, छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा प्रवास फक्त काही तासातच पूर्ण होतोय। तेव्हा काय होईल? तर उद्योग, शिक्षण, नोकरी आणि पर्यटनासाठी ही लाईफलाईन ठरू शकते। पण मित्रांनो, वास्तव आहे काय आहे? अनेक वर्षांपासून सामान्य जनता, उद्योगपती, व्यावसायिक आणि पर्यटक या थेट रेल्वे मार्गासाठी आग्रही आहेत। प्रस्तावही गेलेत, चर्चाही झाल्यात, तरीही हा प्रकल्प आजही कागदावरच अडकलेला दिसतोय। सध्या छत्रपती संभाजीनगर ते पुणे जाण्यासाठी रेल्वेला मनमाड, अहमदनगर, दौंड असा लांब प्रवास करावा लागतोय आणि एकूणच अंतर जवळपास 262 किलोमीटरचं होतंय। पण जर छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर थेट जोडले गेले तर हेच अंतर फक्त 112 किलोमीटर येऊ शकते। म्हणजेच तब्बल 153 किलोमीटरची बचत होतीये। ही फक्त आकड्यांची गोष्ट नाहीये मित्रांनो, याचा अर्थ वेळ वाचणार आहे, प्रवास स्वस्त होणार आहे, उद्योगांना वेग मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठवाडा थेट पुण्यासारख्या आर्थिक शहराशी जोडला जाणार आहे। त्यामुळे या मार्गाला गेम चेंजर प्रोजेक्ट म्हणतात। हे सहज लक्षात यायला पाहिजे। तेच आज आपण बघणार आहोत की मराठवाड्याच्या विकासासाठी रेल्वे विकास किती गरजेचा आहे आणि किती महत्त्वाचा आहे। नमस्कार, मी आपला सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचे। मित्रांनो, प्रश्न असा आहे की एवढं स्पष्ट फायदेशीर असतानाही छत्रपती संभाजीनगर पुणे हा प्रकल्प पुढे का सरकत नाही? दरम्यान मराठवाड्यातील इतर रेल्वे मागण्यातही तितक्याच महत्त्वाच्या आहेत। जसं नांदेड ते पुणे आणि हैदराबाद दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे, ज्यामुळे या भागातील प्रवास अधिक जलद आणि आधुनिक होऊ शकतो। धर्माबाद या महत्त्वाच्या स्थानकावर एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळावा ही देखील स्थानिकांची जुनी मागणी आहे। त्याचबरोबर नांदेड बिदर हा नवीन रेल्वे मार्ग, बोधन बिलोली नरसी लातूर रोड हा 134 किलोमीटरचा प्रस्तावित मार्ग, तसेच मुखेड ते धर्माबाद आणि परळी वैजनाथ ते लातूर रोड उदगीर या मार्गाच्या पुनर्रचनेच्या मागण्या देखील प्रलंबित आहेत। हे सगळे प्रकल्प एकत्रित पाहिले तर स्पष्ट होतं की मराठवाड्याला केवळ एक रेल्वे लाईन नको आहे, तर संपूर्ण रेल्वे विकासाची गरज आहे आणि प्रत्येक भागासाठी कनेक्टिव्हिटी, प्रत्येक जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी होणं गरजेचं आहे। आता मुद्दा येतो तो इच्छाशक्तीचा। जेव्हा देशातील इतर भागांसाठी नवनवीन रेल्वे झोन तयार होऊ शकतात, मोठे प्रकल्प मंजूर होऊ शकतात, आंध्राला नवीन रेल्वे झोन होतोय, तेव्हा मराठवाड्याच्या बाबतीत एवढा विलंब का? हा फक्त प्रशासनाचा प्रश्न आहे का, की आपल्या लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्यांना कमी पडतोय? कारण विकासाच्या या स्पर्धेत एक गोष्ट स्पष्ट आहे मित्रांनो, जो भाग आवाज उठवतो ना, मागणी ठामपणे करतो, त्यालाच प्राधान्य मिळतं। जसं बाळ रडलं तरच आई पाजते, तसं मराठवाड्यासोबत का होत नाही? आज संभाजीनगर पुणे थेट रेल्वे मार्ग पाहिजे, नांदेड पुणे वंदे भारत मिळली पाहिजे, इतर प्रकल्पांना गती मिळाली पाहिजे, तसेच अहमदनगर, बीड, परळी, जालना, जळगाव आणि नांदेड, वर्धा यासारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प वेगाने झाले ना, किंवा लातूरमधील कोच फॅक्टरीमुळे, जसं की लातूरमध्ये कोच फॅक्टरी होते, त्यामुळे प्रदेशाला एक नवीन ओळख मिळणार आहे। मात्र सोलापूर, जळगाव सारखे काही भाग जर अद्यापत सर्वेक्षणाच्या चक्रावीत अडकलेले आहेत। अनेक भागात नवीन मार्गाची मागणी प्रलंबित आहे। नांदेड, लातूर, जालना, जळगाव आणि बीड, परळी मार्गामुळे कनेक्टिव्हिटी सुधारण्याची अपेक्षा आहे। असे जर झाले ना, तर मराठवाड्याचं चित्र पूर्णपणे बदलू शकतं। उद्योग वाढतील, पर्यटनाला चालना मिळेल, रोजगार निर्माण होतील आणि हा भाग खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात येईल। म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे मित्रांनो, ही फक्त सरकारची जबाबदारी आहे का? हे विलंबनासाठी सरकार जबाबदार आहे का, की आपणच आपल्या हक्कासाठी पुरेसा आवाज उठवत नाही आहोत? कारण आज निर्णय जर झाला तर उद्या मराठवाड्याचं भविष्य बदलू शकतं। पण जर आजही शांत बसलो ना, तर कदाचित ही संधी पुन्हा मिळणार नाही, हातातून निसटू शकेल। मग तुमचं मत काय मित्रांनो? हा प्रकल्प तत्काळ व्हायला हवा की नाही? आणि यासाठी मोठ्या जनआंदोलनाची गरज आहे का? तर निश्चित आहे। आणि तुम्हाला यात सामील होण्यासाठी आम्ही सत्य पे सत्ता या चॅनल मार्फत एकच आवाहन करतोय की या आपल्या मराठवाड्यासाठी आवाज उचला, आपल्या हक्कासाठी, आपल्या रेल्वेसाठी आवाज उचला। येणाऱ्या काळात 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिनानिमित्त मोठ्या मोठ्या घोषणा होतात, मोठे मोठे प्रश्न मार्गी लावले जातात, घोषणा होतात, कागदावरच असतात, परंतु अजूनही विकास तितका होत नाही। यासाठी आपण सर्वांनी मिळून आज एक एक मुद्दा घेऊन आवाज उठवण्याची गरज आहे। जनजागृती, जन आंदोलन होण्याची गरज आहे। त्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत। आपणही निश्चितच हे व्हिडिओ आवडले असतील तर शेअर करा आणि लोकांपर्यंत ही जनजागृती करण्यासाठी निश्चितच एक मदत तुम्ही करू शकता। धन्यवाद।